नमस्कार, स्वातीज किचन फूडमध्ये आज आपण बटाट्याचे चिप्स बनवणार आहोत. अगदी छान असे चिप्स झालेले आहेत. तरी म्हणावेसे चिप्स अजून वाळलेले नाहीत, कारण मी अगदी 2 दिवस याला घरामध्येच वाळवलेले आहेत. अजून 4 ते 5 दिवस वाळवण्याची गरज आहे. तरीसुद्धा तुम्ही ते चिप्स बघू शकाल, अगदी कुरकुरीत झालेले आहेत. तळल्यानंतर बघू शकता पांढरा शुभ्र रंग आलेला आहे, कुठेही लाल रंग आलेला नाही. सुरुवात करूयात. इथे मी 2 किलो मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत. आता याची सालं काढून घेऊयात. प्रत्येक बटाट्याचं साल काढल्यानंतर त्याला साध्या पाण्यामध्ये घालायचं, म्हणजे बटाटा वरून लाल किंवा काळा पडणार नाही. आता प्रत्येक बटाट्याचं साल काढलं, साध्या पाण्यामध्ये घातला. आता दुसरीकडे पाटीमध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये चमचाभर तुरटीची पावडर घातली. तुरटी फोडून त्याची पावडर केली आणि पाण्यामध्ये घालून ढवळून घेतलं. आता चिप्स बनवायला घेऊ. त्यासाठी परातीमध्ये थोडंसं पाणी घेतलं. जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, अगदी हलक्या हाताने चिप्स पाडून घ्यायचे. एक एक बटाट्याचे चिप्स पाडून झाल्यानंतर हे चिप्स तुरटीच्या पाण्यामध्ये घालायचे, म्हणजे या चिप्समध्ये जो काही स्टार्च आहे तो तुरटीच्या पाण्यामध्ये उतरेल. इथे बघा, अगदी एकसारखे चिप्स पाडून झालेले आहेत. आता याला तुरटीच्या पाण्यामध्ये घालू. याचप्रमाणे सर्व बटाट्यांचे चिप्स पाडून घेतले. कमीत कमी 1 तास तरी हे चिप्स तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवून द्या. रात्रभर ठेवून दिले तरीही चालेल. आता 1 तास झालेला आहे. हे चिप्स आहे ते स्वच्छ धुवून घेऊयात. तुरटीमुळे चिप्स कडक होतात, त्यामुळे शिजताना तुटत नाहीत. हे चिप्स दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ, म्हणजे हा जो काही स्टार्च याच्यामध्ये आहे तो आपल्याला काढून फेकता येईल. आता हा स्टार्च आपण काढून टाकूया आणि चिप्स 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. तुम्ही बघू शकाल बऱ्यापैकी पाणी नितळ होत चाललेलं आहे. आता वेफर्स स्वच्छ धुवून घेतले. आता शिजवून घेऊयात. इथे मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं. त्याच्यामध्ये 1.5 ते 2 इंच तुरटीचा खडा घातला. त्याचबरोबर पाण्याच्या अंदाजाने मीठ घातलं. आता मिठाचा अंदाज बघायचा असेल तर हे पाणी थोडंसं चाखून बघा, कारण तुरटी घातल्यामुळे बऱ्याच अंशी मिठाचा खारटपणा कमी होतो, त्यामुळे मीठ थोडंसं जास्त घालावं लागतं. अगदी हलका खारटपणा पाण्याला आला पाहिजे, जास्तही खारट नाही. आता 2 किलो बटाटे आहेत आणि त्यासाठी पातेलं छोटं आहे, त्यामुळे 2 बॅचेसमध्ये मी हे वेफर्स शिजवून घेणार आहे. पातेल्यामध्ये चिप्सची गर्दी नाही झाली पाहिजे, अगदी सुटसुटीत चिप्स शिजले पाहिजेत, एवढेच चिप्स पातेल्यामध्ये घालायचे. आता 10 मिनिटांनी बघू शकाल, गॅस मोठा आहे तरीसुद्धा 10 मिनिटांनी चिप्स ट्रान्सपरंट झालेले नाहीत. बरोबर 15 मिनिटांनी तुम्ही बघू शकाल चिप्स चांगले ट्रान्सपरंट झालेले आहेत, म्हणजेच चिप्स शिजलेले आहेत. आता याला काढून घेऊयात आणि दुसरी बॅचसुद्धा याच पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. पाणी चेंज करायची गरज नाही. आता चाळणीमध्ये हे चिप्स काढून घेऊयात आणि दुसरी बॅच याच्यामध्ये घालूयात. चिप्स सुती कपड्यावर घरामध्येच मी सुकवलेले आहेत. 2 दिवसामध्ये चिप्स अशा प्रकारे वाळलेले आहेत. याला 4 ते 5 दिवस थोडंसं ऊन असेल त्या ठिकाणी पसरून ठेवा, किंवा एकदा तरी कडक ऊन द्या. तर अशा प्रकारे चिप्स तयार झाले. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.